माझ्या डिलिव्हरीच्या वेळेस सगळ्यात जास्त कुठली भाजी खाल्ली असेल ना, तर ही अशी मेथीची भाजी. खरं तर पूर्वी मला मेथीची भाजी पातळही करतात हे देखील माहिती नव्हतं. पण माझ्या बाळणपणात सासूबाईंनी जेव्हापासून ही अशी भाजी बनवली आहे ना, तेव्हापासून अगदी नियमित मी ही भाजी बनवते. त्यासाठी ना मेथीची भाजी निवडून स्वच्छ अशी धुवून वेळून घ्यायचे आणि आता ही भाजी ना हलकीशी चिरून घ्यायचे. मिक्सरच्या भांड्यात 2 मूठ हलकेसे भाजलेले शेंगदाणे घ्यायचे. हिरवी मिरची घ्यायची. अर्थात डिलिव्हरीच्या वेळेस मात्र मिरची घ्यायची नाही. एक 8 ते 10 पाकळ्या लसूण घालायचे, थोडंसं जिरं घालायचं आणि कोथिंबीर घालून आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आणि हे दरदरीत असं वाटून घ्यायचं. लक्षात घ्या, खूप असं बारीक वाटायचं नाही आहे. लोखंडी तव्यात पळीभर तेल घालायचं आणि 4-5 पाकळ्या ठेचून घेतलेली लसूण घालायचे. पालेभाजी आहे तेव्हा हिंग घालायचं आणि खमंग अशा फोडणीवर चिरून घेतलेली ही मेथीची भाजी घालायची. सगळी भाजी ना छान 1 मिनिट परतून घ्यायची. पालेभाजी ना शक्यतो लोखंडी तव्यात किंवा लोखंडी कढईत करावी, म्हणजे नैसर्गिकरित्या आपल्याला लोह मिळतं. सगळी भाजी छान अशी 1-1.5 मिनिट परतून झाली ना की आपण करून घेतलेलं वाटप यामध्ये घालायचं. हे वाटपसुद्धा भाजीसोबत छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आवश्यकतेनुसार पाणी घालायचं. अगदी खूपही पाणी नाही घालायचं, लपतपीत अशी भाजी होईल इतपत पाणी घालायचं. चवीप्रमाणे मीठ घालायचं. अगदी व्यवस्थित सगळी भाजी छान अशी हलवून घ्यायची आणि 1-1.5 मिनिट छान शिजवून घ्यायची. अगदी पटकन होणारी मेथीची भाजी इथे तयार आहे. या अशा कुडकुडत्या थंडीच्या दिवसात बाजरीच्या भाकरीसोबत ना ही भाजी अतिशय सुरेख लागते. मस्त अशी गरमागरम भाकरी, त्यावर साजूक तूप, सोबत तिळाची चटणी. थंडीच्या दिवसातला खास मेन्यू. अगदी साधीशी पण तितकीच चविष्ट अशी मेथीची भाजी तुम्ही नक्की करून बघा आणि तुमचे अभिप्राय जरूर कळवा. धन्यवाद.